नर्मदे हर. नर्मदे हर. तर आज आपला 52वा दिवस आहे परिक्रमेतला आणि आज आपण नेमावर मधून निघतोय. रात्री मुक्कामासाठी थांबलो होतो. हे नाही लावलं बरं का, गण नाही लावला. गणनंतर लावून आता. तर परिक्रमेतला आपला 52वा दिवस आणि आत्तापर्यंत आपली निम्मी परिक्रमा पूर्ण झाली. आत्तापासून आपल्याला जेवढे आजपर्यंत दिवस लागले तर ओंकारेश्वरपर्यंत पोहोचायला एवढेच दिवस परत लागतात. तर चला आपण चाललो आहे आज पुढं. एक 7 किलोमीटरवरती आश्रम आहे, त्यानंतर एक 15. बघू आपण आज आपला कसा दिवस जातोय ते आणि कोणते तीर्थ वगैरे लागत आहेत परिक्रमेमध्ये. चला नर्मदे हर. नर्मदे हर. चला आपण काल खालच्या रोडने आलतो, तर आत्ता आपल्याला हे जे आश्रम आहे तर असंच वरून रोड आहे निघायला. सकाळच्या 6:30 वाजल्यात. हे नर्मदा मैयाचं पात्र समोरच आणि रात्री ज्या आश्रमात थांबलो होतो तर हा सगळ्यात वरचा हॉल आहे जेवणासाठी त्यासाठी. तर चला आपण चाललो आहे बाहेर. तर हे मुख्य गेट आहे श्री गुरु जंबेश्वर मंदिर विष्णू संत आश्रम नर्मदा परिक्रमा यात्रा. हे गाडींनी करता येत काही. चला आपण काल जो डावीकडं रस्ता आहे इकडचा मंदिराच्या डावीकडून तर त्या साईडने आलतो. आत्ता परिक्रमा मार्ग आपल्याला उजवीकडून आहे तर ह्या चौकातून. तर चहासाठी थांबवलं आहे आपल्याला. ही जी कमानी तर ह्या कमानीमधून आपण आत्ता बाहेर आलो आहे. नर्मदे हर. इथं त्यांनी चहा प्रसादी आणि बिस्किट दिलेत. नर्मदे हर. तर चला चहा घेऊ. क्रांतिकारक महानायक वीर रेंगा कोरकू यांचा चौकीदा पुतळा आहे. तर तिथून आपल्याला चिपाणीरकडे जायला मार्ग आहे. आदिवासी संघटना नेमावर. चला परिक्रमा मार्ग इकडे दाखवलाय. इथून जे चिपाणीर आहे ते 20 किलोमीटरमध्ये. करुणाधाम आश्रम करोद. नेमावरच्या पुढं आल्याच्या नंतर चिपाणीरच्या अलीकडं हा बायपास आहे. उजवीकडं हरदा दाखवले आणि डावीकडे इंदोर. ही जामनेर नदी नर्मदा मैयाची उपनदी आहे. ही मस्त सूर्य उगवलाय सकाळ सकाळ. नदीला पाणी कमी आहे. पलीकडं नदीवर बंधारा बांधलाय त्यामुळं पाणी थांबवलंय. नर्मदे. चला एक हे कुंडगाव खुर्द. हे कुंडगाव खुर्दचा आश्रम आहे. चहा हे पण आपल्याला सकाळ सकाळ ज्यावेळेस आपण नेमावरमधून निघलो होतो त्यावेळेस चहा घेतलेला आहे. तर बघू आपण आपले जे आवंते येतात ते तर ते अजून मागच आहेत बरेच. थांबू थोड्या वेळ. चला ओम विष्णू विष्णू तू बनले प्राणी. प्यायचा आम्हाला नाही प्यायचा. दाखवा.
अहो चहा गोटभरच घ्यावं माणसाने पण नाही म्हणून नाही कोणाला चला हा नका लय पिऊ तुम्ही पण गोटभर ध्यान राव आहे का नाही ताई? याला म्हणतो लय पिऊ नका आबा आलेत मागून. आबा ताते कुठं आहेत? हे मागं कुंडगावातला आश्रम होता आणि हे कुंडगाव आणि पुढं 1 किलोमीटरवरती तुरनाल हे गाव आहे. तर आपण चाललो आता कुंडगावातून. बघू कसा रस्ता आहे ते, फिरून रस्ता दिसतोय कारण इथे एक परिक्रमा चालताना दिसतोय आपल्याला. हां फिरूनच जायचं, बरेच परिक्रमा आहेत समोर. जे गाव होतं त्या गावातून पुढे आल्याच नंतर हे करुणाधाम आश्रम ग्राम करोद वाफी. तर इथून 8 किलोमीटर दाखवले. या गावातून आपण फिरून आलो आणि मधूनही एक रस्ता होता इथून, पण आपल्याला थोडंसं लांबून यावं लागलं. मधला रस्ता माहीत नव्हता किंवा तिथं दाखवलं पण नव्हतं कुठं. हे कुंडगावातून आपण 1.5 किलोमीटर चालून आल्याच्या नंतर तुरनाल गाव लागतं आपल्याला आणि दोन्हीही साईडने मस्तपैकी शेती. कुंडगावापासून तुरनाल गावापर्यंत एकदम जवळजवळ गाव आहेत. तर चला परिक्रमा मार्ग आपण विचारू कुठं आहे ते. नर्मदे यार, ये परिक्रमा मार्ग ये सीधा रास्ता. अच्छा चला, इथं कुठं दाखवलं नव्हतं त्यामुळं आपण विचारलं. हे तुरनाल गावातलं मंदिर. हे तुरनाल गावामधील आश्रम आहे. एकदम मैयाच्या किनाऱ्यावरती आहे. साईडला मैयाचं पात्र आहे, खाली घाट दिसतोय जाण्यासाठी आणि महादेवाचं मंदिर आहे. मस्त घाट आहे, मैयाचं पात्र आहे इथं. चला आपण खाली जाऊ, नर्मदा मैयाचं दर्शन घेऊ खालून. चला आपण निघलो तिथून पुढं. आता पुढं सगळा रस्ता हा मैयाच्या कडेने आहे तटावरून. बघू पुढं. आत्ता तर आपण तटावरूनच चाललोय. पात्र एकदम मोठं झालं, विस्तृत पात्र झालंय मैयाचं. हा असा रस्ता आहे. पुढं खाली झेंडे दाखवलेत. तर बघू असा रस्ता कुठपर्यंत आहे आता. हा कडेकडेनं पात्रामधून वाळू काढतायत. भरपूर ट्रॅक्टर आहेत. ज्या बोटी येतात, बोटीमध्ये खालून वाळू काढायची आणि इथं ट्रॅक्टरमध्ये त्या बोटीमधूनच ट्रॅक्टर पाण्यामध्ये येत आणि त्यातून वाळू बाहेर. चला आपल्याला असा थोडा चिखलातून रोड आहे. काल आपल्याला असा पूल लागला होता, म्हणजे काळभैरवाची तपोभूमी होती. तर त्याच्या अलीकडचं तर एक आपल्याला नदी लागली होती. तर तिथं असं बॅरलचा पूल होता, म्हणजे परिक्रमा वाटेवरचा आपला हा सेम असा पूल तिसरा. पण त्याच्यावर पत्रे काल टाकलेले होते. आज इथं होय अंकुश मामा, कसं काय हालतोय पूल? हे वाळू काढता इथून.
हे आपण कडेने चालत चालत नर्मदे हर नर्मदे हर आपण कडेने चालत चालत दैयत हे गाव लागलं आपल्याला. हे नर्मदा मैयाचं पात्र म्हणजे सकाळपासून आपण बऱ्यापैकी निघल्यापासून कडेनेच परिक्रमा मार्ग सरळ दाखवलाय. अंदर वाला आश्रम और परिक्रमा मार्ग सीधा. चला चला लगेच सावध झाले होय. काल भोग म्हणलं का लगेच लागले भाऊ चल बघायला. चला परिक्रमा मार्ग समोर आहे आणि कडेला घाटावरती इथं आश्रम आहे. राम मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, आश्रम दयात नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. होय तात्या आपले खांदे मला हे दाखवायला पाहिजे होतं इथं. कुणाचं वायर कुठं आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 8 ट्रान्सफॉर्मर एका जागेला आहेत. करुणाधाम आश्रम ग्राम करोद माफी ये सीधा रास्ता जाता है ना. ठहरने व्यवस्था 4 किलोमीटर. हे चिचली गाव आहे. तर चिचली गावामधून 2 किलोमीटरवरती करुण माफी हे करुणाश्रम करुणाधाम आहे. तर चला आपण चाललो पुढं. हा परिक्रमा मार्ग आहे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. हे करंद गाव आले. करुणाधाम आश्रम. 11:30 वाजलेत आत्ता. तर तिथं पण परिक्रमावासियांसाठी नक्षत्र आहे. थांबायची व्यवस्था आहे हे करंद माफी या गावामध्ये. चला बघू आपण तिथलचा आश्रम. अच्छा अच्छा अच्छा. आगे कौन सा गाव है. बिजल गाव. हे करुणाधाम आश्रम या साईडला आहे. तर आपण पुढं 2 किलोमीटरवरती गाव आहे. तिथं पण अन्नक्षेत्र आहे. आत्ता 11:30 वाजलेत. तर आपण 2-2.5 किलोमीटर जाऊ शकतो अजून 12-12:30 पर्यंत. तर चला आपण तिथं जाऊ. चला पुढं बिजल गाव आहे 2 किलोमीटरवर त्या रोडनी. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. आश्रम इस साइड है ना. और फिर से वापस आना पड़ता है क्या आगे जाने के लिए. वही से नर्मदे हर. चला हे छपाणीर आले आणि ते छपाणीर म्हणतोय. छपाणीर पुढे आहे. हे कोणचं गाव आहे. बिजलगाव. हे बिजलगाव आहे. तर बिजलगावामध्ये पण आश्रम आहे. चला आपण रोड सोडून आतमध्ये चाललो आहे आश्रमाकडं. आणि चिपाणीर इथून 7 किलोमीटर आहे. चला आश्रमावर जाऊ. दुपारचं जेवण करू आणि पुढे जाऊ मग. एक गावाच्या समोरच हे मैयाचं पात्र आहे. कहाँ से. अच्छा ओ सीढ़ी से. अच्छा अच्छा अच्छा. चला हे जे मंदिर आहे वरचं दिसतंय ते. तर हे आश्रम आहे. आपल्या इथून वरती जायचं सांगितलंय. मस्त नर्मदा मैया
इथून वरती जाऊ आपण. नर्मदे हर. जेवले हो. नर्मदे हार. इथं पण माकड इथं. चला हा आश्रम आहे. नर्मदे हर. बिजल गावामधील आश्रम आहे. चला जेवण करू. काही परिक्रमा असे आहेत पुढं. नर्मदे हर. चला जेवण करू आणि जाऊ पुढं. चला आपण दुपारच्या 1:30 वाजता बिजलगावमधील आश्रमातून जेवण करून निघालोय पुढं. एक 7 किलोमीटरवरती छिपानेर आहे आणि छिपानेरच्या पुढं 7-8 किलोमीटरवर गोका गाव काहीतरी. तर बघू आपण तिथे विचारू किती वाजेपर्यंत आज कोणत्या आश्रमावर जातो आहे ते पाहू. कारण आत्तापर्यंत आपण सकाळपासून 17 ते 18 किलोमीटर आलो असतो. कारण जरी आपण मॅपवर चेक केलं तरीसुद्धा ते आपण ज्या रोडने आलो त्या रोडने नाही दाखवत, जिकडनं रोड आहे. कारण आपण ते पगडंडी रस्त्याने येतो, शेतातून बांधावरून कुठून जिथून रस्ता असेल तर ते थोडं किलोमीटर कमी भरतं. तर बघू. नर्मदे हर. हाच रस्ता आहे वाटते. रस्ता कोणता आहे? हे हाच आहे. चला खोलाय निंबार्क आश्रम छिपानेर नर्मदापूर 6 किलोमीटर, म्हणजे 6 किलोमीटर ते 7 किलोमीटर आहे छिपानेर. सरळ रस्ता आहे आपल्याला मैयाच्या कडीवरूनच. दुपारचं ऊन आता वाढलंय. सकाळी जरा भारी वाटतं चालायला. दुपारी तेवढाच कंटाळा येतो चालायला, दुपारी चालू वाटत नाही. पण बघू आपण 1-1.5 तास चालू आणि कुठंतरी थोडा वेळ बसू. हे छिपानेरमधला आश्रम आहे. समोर छिपानेर गाव आहे. तर इथून सरळ भाईरुंदा 23 किलोमीटरवरती आणि उजवीकडं जो पूल जातो आहे हा, तर तिकडं हरदा 33 किलोमीटर. तर ही आहे श्री निंबार्क आश्रम. ग्राम छिपानेर. चला 3:15 वाजल्या. आपण 3:30 वाजेपर्यंत बसू इथं. पलीकड साईडने इकडं घाटावर जाण्यासाठी रस्ता आहे. समोर रस्त्याला एक बोर्ड आहे, जिथून भोपाळ समोर 111, सिहोर 94. नामा म्हणे. चला 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 ना. 20 मिनिटं बसायचं काय? चला 15 मिनिटं लगेच. संध्याकाळी उशिरा मग पोहोचतो ना आपण. आता हे केलं तर जेवण पडलं तर देते खायला. होय नाही मग राहीलच. मग बाबा तुम्हाला टाकायचे काय मग? आता तुम्ही उन्हात कोण बसले? त्यांना गार नाही तिथं परत अजून बहुनी टोपी नाही काढली हो भाऊ. तर आपण निघायचं मग. काय नाही आपलं तसं काय नाही. हा बरोबर आहे. चाललेलंच बरं. चाललेलंच बरं. हा हे नाम आहे आमचं आहे ना. नामाला नाम आणतो जा. हा चला आपण छिपानेरमधून निघतोय पुढं, जे की सतदेवमध्ये पाताळेश्वर मंदिर आहे. तर इथून 7 किलोमीटरवरती आहे. तर इथालचे जे आश्रमावरचे माणसं आहेत त्यांना आपण विचारलं, तर ते म्हटले की 7 किलोमीटरवरतीच पाताळ देव आहे, सतदेव आहे. तर तिथं पाताळेश्वराचं मंदिर आहे. तर बघू आत्ता वाजलेत 3:30. किती वाजेपर्यंत तिथं पोहोचतोय
तर चला आज मुक्काम शक्यतो स्वतः देवला किंवा मग पुढं तिथून 1-2 किलोमीटरवरती असेल तर तिथं जाऊ. चला चाललो आपण निघू आपण चिपळणीवरून पुढं. 7 त्यांना विचारलं ना आता मी काय चालायचं फक्त रात्री नियोजन करीत जाऊ किती झालं ते दिवसाचं. चला आपल्याला हे आश्रम जे चिपळणीच्या अलीकडंच आहे. पुढं चिपळणीर गाव लागेल आणि पुढं मग स्वतः देव. हे समोर चिपळणीर आहे आणि हे नर्मदा मैयावरचा इथं पूल आहे. तर छोटी चिपळणीर 3.62 हरदा, 33 टिमरनी, 27 बैतूल आणि करताना. तर चला आपण चाललो आहे चिपळणीरकडं. आतमध्ये गाव आहे. हा चिपळणीर गावातून सरळ रस्ता आहे. नर्मदे हे चोरसाखेडी गाव लागले. इथून अजून 2 ते 3 किलोमीटरवरती राहिला आश्रम. हे जवळ आले पाताळेश्वर मंदिर. ही जी नदी आहे तर ही सीप नदी, हा सीप नदीवरचा पूल. आणि हे समोर जे दिसतंय व्हाईटवाली बिल्डिंग तर ती पाताळेश्वर मंदिराची बिल्डिंग आहे. अजून असं फिरून जायचं आहे थोडंसं, त्यामुळं जर अजून अर्धा किलोमीटर राहिले. तर 5-5:15 वाजत आलेत. चला मोठं मंदिर आहे, छान मंदिर आहे पाताळेश्वर. बघू आपण तिथे गेल्याच्यानंतर तरी पण एकदा विचारू आश्रम आहे का म्हणून तिथं परिक्रमावासियांसाठी. तर आपण आलोय पाताळेश्वर महादेव, 7 देव भेरुंदा इथे. नर्मदे ही पाताळेश्वर महादेवाची कमान. पुढं एकदम सुंदर असं मंदिर आहे आणि परिक्रमावासियांना हा हॉल आहे इकडं. तर चला आपण आपले आसन लावू आणि त्यानंतर मंदिरात आपण दर्शन घ्यायला जाऊ. चला समोर बोलवलं आहे आपल्याला. एकदम मैयाच्या तीरावरती मंदिर आहे. समोर पलीकडं मैया आहे.